नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषी करत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बंधूंसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा हमी भाव दिला जाणार आहे. आता हा हमी भाव किती दिला जाणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये याची सुरुवात होणार आहे, किती दिवस तुमची हमी भावाने सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन असेल किंवा कापूस असेल याला मिळालेला कमी भाव आणि यामुळेच आता राबवल्या जाणाऱ्या भावांतर योजनासारख्या योजना, यामुळे शेतकऱ्यांच्या आक्रोशाला या ठिकाणी राज्य शासनाला सामोरे जावे लागत आहे. यासाठीच राज्य शासनामार्फत या ठिकाणी एक निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयानुसारच राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी हमीभाव दिला जाणार आहे. 4,892 हा हमीभाव दिला जाणार आहे. आता कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र असतील तर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी जवळपास 90 दिवसाच्या कालावधीमध्ये सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमीभाव दिला जाणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी केंद्र सरकारला जी मागणी केली होती त्या मागणीनुसार महाराष्ट्रामध्ये 90 दिवसासाठी हमीभावाने सोयाबीन केंद्र हे सुरू केले जाणार आहे. त्या अंतर्गत जर बघितलं तर सोयाबीन असेल, उडीद असेल, ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत या ठिकाणी केली जाणार आहे. सोयाबीन खरेदीसाठी जर भाव बघितला तर 4,892 रुपये प्रति क्विंटल एवढा दर हा निश्चित केला जाणार आहे. खाद्यतेल असेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावले जाणार आहे. त्यामुळे ही आयात ॲटोमॅटिकली कमी केली जाईल आणि निर्यातीसाठी या ठिकाणी $50 इतके अनुदान दिले जाणे. अनुदान दिल्यामुळे महाराष्ट्र शेतकरी जास्तीत जास्त या ठिकाणी निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करतील, अशा प्रकारे केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे. या ठिकाणी सकारात्मक निर्णय हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचा मनापासून या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी आनंद होतो. याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांचे सुद्धा आभार त्यांनी व्यक्त केले. असा हा महत्त्वपूर्ण असाच निर्णय होता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.